आत्या, आता जेवण करून घेऊ आपण. कर नव जेवण. आता ते काय नाही म्हणणार आहे का मी? नाही वा आत्या, सकाळी कसे काम केले पटपट आणि आली. शेतात याचं पडते त्याच्या कारण काही जेवली घेवली नाही मी. आता कसं नवीन घर आहे तर पोचा करा लागते, झाडझूड करावंच लागते. आणि नाही चांगलं ठेवलं तर मग बरं नाही दिसत. त्या घराचं तसंच आहे बिचारे. रोज झाडू करा, पोचा करा, साफसूफ करा लागते. बरं दिसते व लय पुरते त्या घराचा आत्या. आता करून तर घेतलाय वा आत्या, पण लय काम पुरते बिचारे त्या घराचं. आता तूही सून आल्यावर कायले करा लागते व तुले. काय माहित आत्या, चांगली निघाली तर बरी मजा आहे, नाही तर काय खादी आडशी भेटली तर काहीच करणार नाही. नाही व असं थोडी होते. कोणाले वाईट भेटते कोणाले चांगली भेटते. प्रत्येक पोरीस थोडी तशा राहते. ते तर आहे वात्या. काय म्हणते व मंदा गिंदा? बरी आहे ते तिचं पोरग गिरग चांगला आहे ना पोरग. करते गोल्या फोन, याद येते ना त्याले. आता एवढ्या वर्ष राहिला तर येते मैयात. हा व ते तर आहे. तीनच ना तू याद. आता कसं ते नाही म्हणे आईचं लग्न गिग्न होईल तर येले वागवणार नाही म्हणे. ते कशाले भांडणं व्हायपेक्षा माय पोरग नेऊन नेते बाई माझ्या घरी. तिले तर म्हटलं होतं ह्या वर्ष शिकवते मी इथंच, पण ते नाही म्हणत होती. जाऊ दे म्हणे आई, तिथं शिकवतो मी. आता चालू आहे माझा विचार जायले तिच्या घरी. हाव का व तिची सासू गिसूची तब्येत चांगली आहे व? हाव बा, तिचे सासूले काय काम आहे व? काही काम नाही तिच्या सासूले. चांगलं नशीब आहे ना तिच्या सासूचं. आता कसं तिच्या नवऱ्याची पेन्शन भेटते तिले तर चांगलं आहे तिचं आयुष्य. आपल्यासारखं आहे का? हाव ना. पाहिली का व पोरगी गिरगी? नाही वा त्या, आता काही सध्या आलं नाही कुठचं. काय माहित बापा कधी भेटते तर भेटन ना व. हाव ना, भेटली पाहिजे बापा, चांगलीच भेटली पाहिजे. नाही तर आपण करा एवढ्या हौशी ना, आणि ते काय 4 दिवसात भांडे वेगळे काढते. आता काय सांगू शकतो बापा त्याचं. आता तर काही सांगू शकत नाही आपण. ते तर आहे, लय भीती वाटते पोराचं लग्न करणं. सोपी गोष्ट नाही आजकाल, काही सोपं नाही आहे व. मंदाच्या गिंदाच्या घरी जात नाही काय? जाईन ना आता. पाहते आता 1-2 दिवसात जाऊन येते, भेट घेऊन येते. का देते मला त्याची. घरी गेल्यावर माय मांगे पांगे फिरत राहे माय करून. हा व ते तर आहे. तेवढा आपण लेकराले जीव लावला तेवढा लावते ते. हाव ना, भेटून जाईन व एखादी. होती बाई माझ्या माहेरी एक पोरगी आहे. काय माहित आता देते की नाही तर. हाव काय तुमच्या माहेरी काय? हाव मा माहेरी आहे ना. पाहतो बा विचारून काय म्हणते तर. दिली तर बरंच आहे. माया चुलत भावाची नात आहे. आता पाहिन म्हणून काय म्हणते तर. तुमच्या चुलत भावाची नात आहे का? हाव माझ्या चुलत भावाची नात आहे. चांगली आहे पोरगी. मागच्या वेळेस गेली होती तर पाहिलं होतं. देतीन तर बरं आहे, नाही तर मग पाहू दुसरी. पहा ना मग आत्या गोष्ट करून काय म्हणते तर. पाहिन ना मग. आता पाहिन, लावन एखाद्या दिवशी फोन, नाही तर जाऊन येईन. आत्या जाऊन असे जाणं होऊन जाईन तर बरं होईन. आता कसं पोरी भेटत नाहीये. हाव ना आत्या, तेच तर. आता पोरीले पुण्या मुंबईचे पोरं पाहिजे. शेतकरी पोरगा कोणी पाहिजे नाही असं. आपले पोरग काय शेतकरी आहे का? नाही ना, तरी लोकायले असंच वाटते ना. आता कंपनीत जातो, शेती पाहतो, अजून काय पाहिजे बरं. लोकायले कसं वाटते आता नोकरी असलं म्हणजे बरं राहते. पण त्या पोरीले काही शेतात गीतात जाणे लागत. आता पहिल्या बाया करून घेत होते सगळे कष्ट. आता कोणी नाही करत नाही. हाव तो जमाना तर आहेच आता. आता कोणी करायला पाहत नाही बिचारे. हाव ना, पहिल्या पोरी लय काम करत हो. पहिल्या पोरीले 4 वाजता उठा लागत होतं. मग झाड झूड सडाक बी करा लागे, मग सारण बी करा लागे, मग रांगोळी टाका लागे. एवढ्या साऱ्यासाठी स्वयंपाक करा, कपडे धुवा, लय पुरे बाई. आणि मग त्या रानात जात होत्या. हाव ना, पहिल्या पोरी लय करत होत्या. आता मैस तर मंदा किती काम करे. अरे करते असं काही नाही. घरी शेत करते ते, दुसऱ्याचंही करते, स्वतःचही करते. हाव का व मग 10-12 एकर शेती करते ते. चांगलं पीक घेते. हाव बरोबर आहे ना. आता मय पोरग कायले पाठवते त्याच्या बायकोले. काही पाठवणार नाही तो शेतात. आपणही काही म्हणत नाही. आपल्याला वाटते आपण शेतात आलो तर आपल्या पोराले तितकंच हातभात लागते म्हणून येतो मी. हाव ते तर आहे.
पण केलं तर काय वाया जाते, 2 पैसे आपल्या जवळच राहते. ते तर आहे, जेले पटलं तो करते, जेले नाही पटलं तो नाही करत. हाव ना, ते तर आहे. व जाऊ दे बिचारे, काय करतो, ज्याचे त्याचे विचार आहे. पाहिन पण माझ्या चुलत भावाची पोरगी काही एवढ्या अमिराची हाय नी, ते गरीबाचीच आहे. पाहते आता काय म्हणते तर. करते त्या पोरी, शेतातले कामही करते, सगळेच काम करते. व तुमचं बरोबर आहे, त्या माईच्या घरी सगळं करते, पण सासरी आल्यावर त्या म्हणते मला हे येत नाही ते येत नाही. नाही व, असं प्रत्येक जण नाही राहत. आता पाहू बा त्या काय म्हणता तुम्ही, तर दिली पाहिजे त्यांनी. देते ना व, आता घर झालं, पोराले हाय नोकरी आणि शेती आहे, आणि कोणता मोठा परिवार आहे. मंदा काय तिच्या सासरीचा आहे, ते कायली येते आता. आणि एक तू आहे, मग तुम्ही दोघं मायले कण एकटे राहीन. हा ना, पोरगी काय सणासुनाले येत असते फक्त. हा व, ते मंदाच सणासुनाले येत नाही, नसुदी बी येत नाही. ते तिले तिचं घर दिसते, ते शेती काम दिसते. बापा आली तर 2 दिवस राहते आणि चालली जाते. म्हणते त्यांच्याकरता डब्बा करा लागते, असं करा लागते, तसं करा लागते, राहत नाही काही. ते पोरी बाई सुखी राहिले की नाही येतो त्यांनी याद. हाव ना, मी म्हणते बाई जाऊ दे, तुझ्या घरी सुखी आहे ना तू, मग कर. लय कष्ट काढले पण माझ्या मंदानं, माझ्या मंदासारखे कष्ट तर कोणीच नाही काढले. पहिले तिच्या गावात काय पाणी नाहीये, काही नाहीये, दूरदूरून पाणी आणे काय, सगळ्या टिनायचं घर होते, लय खराब होत तो घर. आता पहिले काही असं करत नव्हते व, की लग्न आहे तर घर बांधा की काही करा. पहिले जसं घर आहे तशात देऊन देत आपली पोरगी. हाव ना, माया घरी हे ऐकत नव्हते ना, नाही तर मी नाही दिली असती, दुसऱ्या गावाला दिली असती. जाऊ दे ना बिचारे, सुखी आहे ना आता. आता कायले विचार करतो तू त्या गोष्टीचा. आता तुझ्या तिच्या नशिबात जे होतं ते भेटलं तिले. हाव ना, आता पाहुणा चांगला आहे ना, त्यात काय आहे. हाव, ते पाहुणाले लय कष्ट करायचे बाई. सकाळीच जाते शेतात काम करायला, उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो, एक दिवस घरी राहत नाही. रोज शेतात चक्कर मारल्याशिवाय जमतच नाही. असते व, त्या पाहुण्याली पहिल्यापासून सवय आहे त्या गोष्टीची. हाव ना, पण मी म्हटलं होतं की जर नोकरीवाला भेटला असता तर बरं झालं असतं. माया मंदाले तर कष्ट नाही करा लागले असते. जाऊ दे ना बाई, नोकरीवालाही करून काय केलं असतं, त्यानं नेमंदी वागवलं नसतं, तो बेवडा असता तर वाखे झाले असते ना. हाव ना, ते तर आहे. काय भाजी केली? आलूची भाजी दिसते. हा व, आलूची भाजीच केली होती बिचारे, काय करतो आता. एकट्या बाईले करायचाही जीवार येतो, पण काय करणार आहे. आता जेव्हा माझ्या पोऱ्याचं लग्न झालं तेव्हा मला असं वाटत होतं की मै सून करन सगळं, पण काय ले बापा, तिले 15 दिवसात अलग निघाली. ते असते कोणी कोणी लयच ये राहते. हाव, आता काय करतं. आता आपण भांडणं केले असते तर आपल्या पोराचा संसार झाला नसता. ते तर आहे, काही भांडायला परवडत नाही बापा. म्हणून तर मी काय पुरं घर नाही पाडायला लावलं त्याले. म्हटलं नाही बापा, मग हे झोपडी राहू दे. एक बायकोनं आल्लं गिल्लं काढलं तर बरं राहते, आपल्या आपल्या झोपड्यात बसलं, खाल्ल्या 2 भाकरी. बरोबर आहे ना, आपली झोपडी कायले सोडायची. आपली झोपडी नाही सोडायची ना, आपले पैसे बी नाही सोडायचे. आपल्या जवळचा पैसा खर्चच नाही करायचा. आता आपल्याला वाटते आपलंच पोरगा आणि काय हे करावं. नाही व, जसं मी न केलं तसं करू नको तू. नाही वा, त्या मी तसं करतच नाही. नाही तर करशीन येडी भूल. करत नाही बिचारे, आपला पैसा संपल्यावर. ते तर आहे, कोणीच करत नाही. आजकालचा जमाना लय वाईट आहे. हा वा, त्या ते तर आहे. काय म्हणते, बोलत गिलत नाही काय सून? काही बोलत नाही व, आपण आपल्या काय शेतात जायचं, नाही तर नसन हो का तर मग कोणाच्या घरी जाऊन बसतो. मी नाही लावत बिचारे तिले डोकं. तिले डोकं लावून काय आपल्याला मॅट व्हायचंय का. बरोबर आहे ना, तो चालला जाते सकाळीच कंपनीत, हे बसते दिवसभर ते मोबाईल पाहात. हाव, ते तर आहे. काही करत नाही का काम गिम? काय करणार आहे व काम. शेतात गीतात जाऊ म्हणा. नाही व, तिनं पार्लरचं केलंय ना. मग का व त्या तिले पार्लर काऊन टाकून दिलं, चाललं असतं आपल्या गावात. आता काय करतं बिचारे. आता आपल्या जो काही पैसा नाही, त्यांच्या जो असन तर टाकलं तर पैसा येते पार्लरचा. घरातच टाका, खोल्या तर काढून ठेवले तुम्ही. आता मी काय नाही म्हणतो बापा, मी तर माया एका खोलीत राहून राहिली.
आता तिले एवढ्या मोठ्या खोल्यात राहायचंय तर आहे ना ते. तिले तर पहिले असं वाटे की मी ह्या खोलीत राहायलाच नाही पाहिजे, दुसऱ्याच ठिकाणी राहिली पाहिजे. मग मी तिले बोललीच की हा हो म्हटलं तू याकरताच घर बांधून ठेवलाय, मी तर चालली जाते म्हटलं. लय झगडले मागच्या वेळेस, झाडे नी बाहेरचं काही नी. बोललेस मी एक दिवशी म्हटलं झाडाले काय होते व तुले बाहेरचं, तर म्हणते तुम्ही झाडलं तर काय होईन. आता मी रोज झाडतो ना, पण मला बरं गिरं नसलं तर मग झाडत गिळत नी. आत्या व आजकालच्या सुना उठायलेच पाहत नी, रात्रभर ते मोबाईलच पाहत राहते. काय उठतीन व ह्या सकाळी 4 वाजता, कायचं सडा सारवण रांगोळी करणार आहे. ते तर आहे व आता तर तिची बहीण आली आहे. हाव काय, आता तिची लहान बहीण आली आहे, मस्त रोजच्या रोज फिरायला जाते. हान तो काही ना काही प्लास्टिक मध्ये. हाव काय, तशाच लय चटोरे आजकालच्या सुना, काही पाहणी लागत. आपण काय मरमर करून पैसा कमवला आणि काही नाही. आता काय करता, आपल्याला पहिल्यापासून तशी शिकवण आहे की आपण आपल्या पोरासाठी कमवा पैसा. आपल्याला काही सवय नाही पहिल्यापासून की आपल्या खर्च करा. हा व ते तर आहे, पण मी न तुले सांगलं ना, तुझ्यापासला पैसा धेला तिले सांगू नको. तिथपर्यंत पैसा राहीन, तिथपर्यंत तुझ्याशी गोड वागन, आणि त्या पैसा संपला की बस. नाही आत्या, मी मा पैसा नाही देत कोणाले. माया पोरीच्या घरी गिरी जायले कामाई नाही आला पाहिजे काय, आणि माया पोरी बाईले कोण लावन. मग व आपल्या पोरी बाईले लावायची इच्छा झाली की कोणाले मागायची जरूरत नाही पडली पाहिजे. हा वात्या, मी तशीच करते. बरोबर आहे ना. अजून तर तुई विधवा पेन्शन गिन्शन येत असन ना. येते ना आत्या, हे जमाच करून ठेवतो मी, काही काढत गिळत नाही. हाव काय, चांगली गोष्ट आहे ना. काही काढू गिडू नको, म्हातारपणी कामा आली पाहिजे. हा वात्या, मी तशीच करतो. आता कसं त्याच्यानं कंपनी सांभाळा न शेती सांभाळा तर होत नाही. ते तर आहे व 2-2 गोष्टी कुठं होत बसणार आहे त्याच्यानं. पण त्याच्यानं जेवढं होते तेवढी मदत करतो तो. चांगला आहे व ते पोरग. पण कसं बाई, ह्या सुना आल्यावर बिघडून टाकते, दुसरं काय नाही. हा वात्या, ते तर आहे. काय करतं बिचारे, अशीच परिस्थिती आहे सध्या, तर हेच हालात सुरू आहे. नमस्कार मंडळी, आपल्याला तुम्ही छान छान कमेंट केल्या त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि अशाच छान छान कमेंट करत रहा. आयुष धरणे दादा, खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी, तुम्ही पण छान छान कमेंट करा. अशी तुमची कमेंट पण आम्ही शो करू आमच्या व्हिडिओमध्ये. त्या कारण तुम्ही आम्हाला छान कमेंट करा. आणि ज्यांचे चॅनल असेल त्यांचे आम्ही प्रमोट पण करू. पण तुम्ही छान कमेंट करा. आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या चॅनलचे पण आम्ही नाव घ्या तर आम्हाला सांगा, मग आम्ही नक्कीच आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊ. आणि चला मंडळी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.